नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। बरेच पेशंट मला विचारतात की डॉक्टर टेस्ट ट्यूब बेबी हे कृत्रिम गर्भधारणेचं तंत्रज्ञान आहे, त्यामुळे तुम्ही कृत्रिमरित्या इंजेक्शन पेशंटला देऊन आपण दोन्ही बाजूची अंडी वाढवतो, तर ह्या कृत्रिम इंजेक्शनचे नेमके साइड इफेक्ट्स कोणते होतात ह्याबद्दल आपण थोडंसं बोलूया। आता जुन्या काळी ज्या वेळेला उत्तम दर्जाचे इंजेक्शन नव्हते त्यावेळेला बरेच साइड इफेक्ट व्हायचे आणि इंजेक्शन हे दुखणारे असायचे। आता गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान एवढं वाढलंय टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानामध्ये की आता पेनलेस म्हणजे वेदनारहित पद्धतीचे इंजेक्शन उपलब्ध असतात, त्यामुळे दुखणं हा एक फॅक्टर जो होता टेस्ट ट्यूब बेबी मध्ये तो ऑलमोस्ट नाहीसा झालेला आहे। हे जे इंजेक्शन आहे हे आपण चरबीच्या आत देता येतं, त्यामुळे पेशंटला दुखत नाही, ती अगदी व्यवस्थितशीर इंजेक्शन घेऊन तिचं स्वतःचं आणि बाहेरचं काम सुद्धा करू शकते। जर पाणी कमी पडत असेल म्हणजे साधारण 2.5 ते 3 लिटर पाणी पेशंटनी घेणं गरजेचं आहे। जर तुमच्या शरीरातलं पाणी कमी पडत असेल तर कधी कधी तुम्हाला इंजेक्शननी त्या अनुषंगाने उष्णता जाणवू शकते किंवा लघवीला थोडीशी जळजळ होऊ शकते, त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे अतिशय उत्तम दर्जाचं असणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही घरी केलेले पदार्थ जसं की दूध, चहा, कॉफी, सरबत, ताक हे सगळं तुम्ही रेग्युलरली जे जेवणात घेता त्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवणं गरजेचं आहे। काही पेशंटना ज्यांना हार्मोनल गोळ्यांनी त्रास होतो त्या पेशंटना कधी कधी हे इंजेक्शन चालू झाल्यानंतर 1 ते 1.5 किलोनी त्यांचं वजन वाढणं हे अगदी नॉर्मल आहे। किंबहुना पाळी आल्यानंतर हे इंजेक्शन ज्या वेळेला तुमच्या शरीरातनं बाहेर पडत असतात त्यानंतर हे वाढलेलं वजन जे आहे ते पूर्णतः पूर्वरत येतं। ह्याच्या व्यतिरिक्त काही पेशंटना इंजेक्शनच्या जागेला थोडीशी खाज येण्याची शक्यता असते, ज्याच्यासाठी खोबरेल तेल किंवा गरम पाण्याने शेकल्याने त्याचा त्रास कमी होऊ शकतो। आणि काही पेशंटना ॲक्नी म्हणजे पिंपल्स किंवा पुरळ उठल्यासारखं थोडंसं अगदी रेअरली काही पेशंटना होऊ शकतं। म्हणजे थोडक्यात बघायचं झालं तर कुठल्याही इंजेक्शनचा असा जीवघेणा काही त्रास होत नाही, पेशंट व्यवस्थितशीर काम करू शकते आणि कुठल्याही पद्धतीचा जास्त प्रमाणात साइड इफेक्ट या इंजेक्शननी दिसलेला नाहीये। धन्यवाद।